मॅडम. मॅम. बोल ना ते. मला एक डाऊट आहे. हा बोल. समजा कुठला तरी ग्रह जर लग्न बिंदूवर असेल तर मग तो त्याची हम्म. पूर्ण फळ देणार. हो. त्यासाठी म्हणजे अगोदर चलित कोण घ्यायची परत एकदा ते ग्रह नेमके कोणत्या मॅडम, आवाज ब्रेक स्थानात होतो तुमचा. ऍस्ट्रोस्टेज आपल्या चलित कुंडली आहे ना, हा. तिथे बघून घ्यायचं. आता जर लग्न बिंदूला फर्स्ट हाऊसला आहे का तो 12व्या स्थानात आहे. हे ऍस्ट्रोस्टेज आपल्या चलित कुंडलीला प्लेसमेंट कळून जाईल ग्रहांची. नाही, मी एक्झॅक्ट. त्यांचे हे काढले, अंश आणि कला लिहून ठेवले आहेत. तर हम्म. लग्न काय ते 28 अंश 55 कला असं काहीतरी आहे. हम्म. आणि एक ग्रह आहे तो 29 डिग्रीला आहे. मग तो फळ कसा देईल 29 डिग्रीला असल्यावर? लग्नबिंदूच्या जवळ आहे ना. तरी नाही देणार. त्याचं बलच कमी आहे ना. ओके. तो स्वतः वृद्ध अवस्थेत आहे ना पूर्ण. ओके. आणि भावचलित बघून पण आपण प्रेडिक्शन लिहू शकतो ना. हो. ओके. भावचलित कुंडलीच आपल्याला याच्यात दिलेली ऍस्ट्रोस्टेज आपले चलित कुंडली म्हणून. हा. हम्म. भावचलित कुंडली आपल्या एक्झॅक्ट पोझिशनच सांगते ग्रहांची, की ग्रह हो. अंशात्मक प्रथम स्थानात आहे का द्वितीय स्थानात आहे, लग्न कोणतं आहे, हे सगळं सांगते. कारण का मी आता ते तुम्ही ज्या पत्रिका दिल्यात ना, हम्म. त्या मी आधी ग्रहांचे अंश लिहिते आणि मग तसे मग हम्म. नवमोश कुंडली करते, म्हणून ओके विचारलं. ओके ओके ओके. ग्रहाच्या अंशावर नवमश कुंडली काढते का? काय? ग्रहाचे अंश काढून मग नवमश कुंडली काढून काढते का? हो. जसं शास्त्रीमध्ये शिकवलं जातं तसं. हो. शास्त्री झालंय तुझं? काय? शास्त्री केली का म्हटलं तू? नाही नाही, तसं काही नाही केलं, पण मला काढता येतं.
ओके, मला वाटलं सोपं आहे. शिकलेली शास्त्री वगैरे. हो, सोपं आहे. तेच म्हणूनच. काय नाही, फक्त ग्रह सोडवेपर्यंतच गणित आहे, नंतरच्या पत्रिका सोडवणं सोपं आहे. तेच फक्त लॉजिक आहे म्हणून इझी आहे. हम्म. आता आपल्याला मागच्या जन्मात जातकांनी काय कृत्य केलेले ते पॉइंट बघायचे. जे आपण ग्रहण योग, जडत्व योग, नंतर अंगारक योग हे योग शिकलोय, त्याच्या आधारेच आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट लिहा. पहिला पॉइंट लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडलीत व नवमांश कुंडलीत या दोघांपैकी या दोघांपैकी एका कुंडलीत पुन्हा एकदा सांगते. जन्मकुंडलीत मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडली व नवमांश कुंडलीत मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडलीत या दोघांपैकी या दोघांपैकी एका कुंडलीत सूर्य राहू सूर्य राहू किंवा सूर्य केतू हे ग्रह जर हे ग्रह जर युती करून बसले असतील हे ग्रह जर युती करून बसले असतील तर ग्रहण योग तयार होतो. तर ग्रहण योग तयार होतो. सूर्य हा सूर्य हा पिताकारक आहे. काय मॅम?
सूर्य हा आवाज ब्रेक होतोय तुमचा. एक मिनिट हा. हे व्हिडिओ एडिटिंग चालू आहे ना, म्हणून नेट खातंय. म्हणून आवाज ब्रेक होतोय. सूर्य हा पिता कारक आहे. ज्ञान, मान, सन्मान, प्रतिष्ठा याचा कारक आहे. आणि आणि यावरून सिद्ध होतं की यावरून सिद्ध होतं की जातकाने जातकाने मागच्या जन्मात मागच्या जन्मात वडिलांचे मन दुखवले असेल, वडिलांची सेवा केली नसेल, कोणत्या तरी व्यक्तीचा आत्मा दुखवला असेल, कोणती व्यक्ती कोणती व्यक्ती ज्ञान घेत असेल, ज्ञान घेत असेल, तर त्यात बाधा आणली असेल, त्यात बाधा आणली लोकांचे लोकांचे मान अपमान अपमान अपमानास्पद वागणूक केली असेल, वागणूक दिली असेल आणि आणि सूर्य ज्या भावाचा स्वामी असेल, सूर्य ज्या भावाचा स्वामी असेल, तसेच तसेच सूर्य जिथे बसला असेल, सूर्य जिथे बसला असेल, सूर्य जिथे दृष्टी टाकत असेल, त्या स्थाना संबंधित सुद्धा वाईट कर्म केलेली असतात.
तेव्हा पत्रिकेमध्ये तेव्हा पत्रिकेमध्ये ग्रहण योग घडतो. आणि चालू जन्मामध्ये जातकाला काय मॅम? चालू जन्मामध्ये जातकाला त्या ग्रहण योगाचे फळ असे मिळतात की असे मिळतात की खूप कष्ट करून पण खूप कष्ट करून पण उन्नती पैसा मिळत नाही. पूर्ण जीवन आर्थिक संघर्षात जातं. समाजात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळत नाही. ज्याचे हे हकदार असतात. फळाचा ग्रहण योग जर मागच्या जन्माची नवमांश काढली जिथं घडलाय त्या स्थानासंबंधित जिथं दृष्टी टाकतोय त्या स्थानासंबंधित जिथं त्याची रास बसली त्या स्थानासंबंधित जातकाला काय देतो? वाईट फळ देतो या जन्मामध्ये. का देतो? तर त्याने अशी कर्म आधी केलेली असतात. आलं लक्षात? हो मॅम. हो. हे हे मी आधी पण ग्रहण योग जडत्व योग हे लिहून दिलेले. नेक्स्ट लिहा ग्रह शिकवताना मागच्या जन्माच्या जन्मकुंडली आणि नवमांश कुंडलीत नवमांश कुंडलीत या दोन्हींपैकी एका कुंडलीमध्ये
नवमांश कुंडल या दोन्हींपैकी एका कुंडलीत चंद्र केतू चंद्र राहू हे ग्रह जर युती करून बसले असतील तर ग्रहण योग तयार होतो. तर ग्रहण योग तयार होतो. चंद्र हा मनाचा, मातेचा, यात्रा, लक्ष्मीकारक आहे. आणि जर चंद्र हा ग्रहण योगात असेल तर जातकाने मागच्या जन्मामध्ये आईचे मन दुखवले, किंवा म्हातारपणी आईची सेवा केली नाही, किंवा यात्रेमध्ये अधर्म धर्म केले असेल, किंवा कोणाला फसवलं असेल पैशांच्या बाबतीत, तसेच चंद्र जिथे बसलाय त्या स्थानात चंद्राची रास ज्या स्थानात आहे ते स्थान चंद्र ज्या स्थानावर दृष्टी टाकतोय त्या स्थाना संबंधित
जातकाने वाईट कर्म केलेली असता त्यावेळेस ग्रहण योग होतो आणि चालू जन्मामध्ये जातकाला पैसा, प्रगती, मान, सन्मान, पैसा, प्रगती, मान, सन्मान, लक्ष्मी, उन्नती होत नाही. उन्नती होत नाही. मन अशांत, चिंताग्रस्त, धनाची बचत होत नाही. नेहमी कन्फ्यूज, नकारात्मक भावना जास्त असते. नेक्स्ट नियम लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत आणि नवमांश कुंडलीत नवमांश कुंडलीत मंगळ, राहू, मंगळ, राहू, मंगळ, केतू, जर युती करून बसले असतील तर अंगारक योग तयार होतो. मंगळ हा मंगळ हा
छोट्या बाहू, छोट्या भाऊ, बहिणीचा, घर, वाहन, प्रॉपर्टीचा कारक आहे. जातकाने मागच्या जन्मात जातकाने मागच्या जन्मात छोट्या भावाचा हक्क दिला नसेल, इस्टेटीत भावाचा हक्क काढून घेतला, कोणाचे मागच्या जन्मात धन चोरले असेल, तेव्हा पत्रिकेमध्ये अंगारक योग तयार होतो. आणि मंगळ ज्या स्थानाचा स्वामी आहे, मंगळ ज्या स्थानाचा स्वामी आहे, त्या स्थानासंबंधित मंगळ जिथे बसलाय त्या स्थानासंबंधित आणि ज्या स्थानावर दृष्टी टाकतोय त्या स्थानासंबंधित जातकाला वाईट फळे मिळतात. आणि त्या स्थानासंबंधित वाईट कर्म त्यांनी मागच्या जन्मात केलेली असतात. आणि त्या स्थानासंबंधित मागच्या जन्मात वाईट कर्म केलेली असतात. आणि चालू जन्मात
आणि चालू जन्मात अंगळ ज्या भावाचा कारक आहे ज्या भावावर दृष्टी टाकत आहे ज्या भावात अंगारक योग होत आहे त्या स्थानासंबंधित अशुभ फळे मिळतात. तसंच जीवनात 2 ते 3 वेळा विश्वासघात सहन करावा लागतो. व्यापारात, घरात चोरी होते. प्रॉपर्टी घ्यायला त्रास होतो. जनावरांपासून त्रास होतो. आणि जातक हा रागीट स्वभावाचा असतो. नेक्स्ट नियम लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत मागच्या जन्माच्या कुंडलीत व नवमांश कुंडलीत बुध राहू किंवा बुध केतू या दोघांपैकी ही युती दोघांपैकी एका पण कुंडलीत होत असेल तर जडत्व योग तयार होतो. बुध हा विद्या, व्यापार, कलेचा कारक आहे.
चा कारक आहे. मागच्या जन्मात जय श्रीराम. मागच्या जन्मात व्यापार कोणाला त्रास दिला असेल, व्यापारात कोणाला त्रास दिला असेल. कलेचा कारक आहे. व्यापारात कोणाला त्रास दिला असेल, कलाकारांचा मोठा अपमान. कुवृत्तीने दुसऱ्यांना त्रास. दुसऱ्याला त्रास दिला असेल. काम करणाऱ्या व्यक्तीला कामाचा पगार दिला नसेल. तेव्हा जडत्व योग तयार होतो. बुध ज्या स्थानाचा स्वामी आहे, ज्या स्थानावर दृष्टी टाकत आहे, त्या स्थानासंबंधित जातकाला वाईट फळे मिळतात. आणि चालू जन्मामध्ये जातकाला शिक्षणात अडचणी, धनप्राप्तीसाठी त्रास, व्यापारात नुकसानाचे योग, विश्वासघात होतो. नेक्स्ट लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडलीत गुरु राहू, गुरु केतू,
जर युती करून दोघांपैकी एका कुंडलीत बसले असेल तर चांडाळ योग तयार होतो. गुरु हा साधू संत व्यापार महात्मा गुरु ब्राह्मण पूजक तपस्वी शिक्षक याचा कारक आहे. जातकाने मागच्या जन्मात विद्वान ज्ञानी साधू संत मागच्या जन्मात विद्वान ज्ञानी साधू संत साधू संत महात्मा गुरु शिक्षक अशा व्यक्तींसोबत दुर्दैवी व्यवहार केला किंवा यांना कष्ट दिले असेल तेव्हा जन्मकुंडलीत चांडाळ योग तयार होतो.
त्याचाही सेम नियम लिहा. जिथं बसला असेल त्याच्यावर दृष्टी टाकत असेल, सगळ्या ग्रहांचं सेम आहे. नेक्स्ट लिहा त्याचं फळ. या जन्मामध्ये कुटुंबामध्ये नेहमी वाद विवाद क्लेश. कुटुंबात नेहमी वाद विवाद क्लेश, अशांती असते. नात्यात किती सत्यता केली तरी नात्यात यश मिळत नाही. असा जातक व्यापारात गेला तर व्यापारात नुकसान होते. आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात उन्नती प्रगती मनासारखी होत नाही. घरात केव्हाही शुभ प्रसंग आला तर तो पार पडायला अडचणी येतात. नेक्स्ट लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडलीत दोघांपैकी एका कुंडलीत शुक्र राहू शुक्र केतू युती करत असेल तर लंपट योग तयार होतो. शुक्र हा लक्ष्मी प्रेम संबंधाचा कारक आहे. मागच्या जन्मात जातकाने मागच्या जन्मात जातकाने
पत्नीसोबत दुर्व्यवहार. दुर्व्यवहार केला. प्रेमिकासोबत विश्वासघात केला असेल. स्त्रियांचा दुरुपयोग, धनाचा चुकीचा उपयोग केला असेल. व्यसन केलं असेल. तेव्हा हा योग घडतो. या जन्मात जातकाला जातकाला वैवाहिक सुखात वाद विवाद, प्रेमात अपयश, संसार सुखात कमतरता, धनाची कमतरता, नात्यात अशांती, अपमान मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट लिहा. मागच्या जन्माच्या जन्मकुंडलीत व नवमांश कुंडलीत दोघांपैकी एका कुंडलीत शनी मॅडम राहू. थोडं स्लो सांगा ना. थोडं स्लो सांगा ना मॅडम. ठीक आहे. बरं. शनी राहू, शनी केतू, युती करून बसले असेल तर शापित योग तयार होतो. तर शापित योग तयार होतो. शनी हा पशु, वृद्ध व्यक्ती, शनी हा पशु, वृद्ध व्यक्ती, नौकर चाकर यांचा कारक आहे. जातकाने मागच्या जन्मात नोकरासोबत दुर्व्यवहार,
स्त्री सोबत अत्याचार. प्रेग्नेंट लेडीजला खूप टॉर्चर केलंय. नोकरीच्या ठिकाणी. नोकरीच्या ठिकाणी मालकासोबत विश्वासघात. पशुसोबत अत्याचार. वृद्ध व्यक्तींना त्रास. अशी वाईट कर्म केलेली असता. अशी वाईट कर्म केलेली असता. वाईट कर्म केलेली असता शापित योग होत नाही. सॉरी, शापित योग तयार होतो. मॅडम आज श्रापित आहे का शापित आहे? शापित श शशामृगाचा. हम्म. चालू जन्मामध्ये जातकाला त्या संबंधित मानसिक, आर्थिक संघर्ष संघर्ष कुटुंबात नात्याचं सुख नाही मिळत. सुखापासून वंचित राहणं. लग्नाला विघ्न. मुलांच्या आयुष्यात अडचणी. घरात अकाली मृत्यू. असाध्य रोग आणि म्हातारपणी एकटेपणा मिळतो. लिहिलं? हो मॅम. इथे नवमांश कुंडली संपली. आता सांगा कोणाला काही शंका आहे? नवमास कुंडली कशी तयार करतो आपण जन्म कुंडलीवर? त्यासाठी अक्षांश रेखांश काढायचे. अक्षांश रेखांश काढून कला काढायच्या. सगळं काढून झालं की ते अक्षांश रेखांश अवघाड्या चक्रात शोधायचे. त्यानुसार अगोदर लग्न स्पष्ट करून मग नवमास कुंडली तयार करतो. हो का? कारण की तुम्ही काढायला लावली ना, मग ते कसं काढायचे ते ती ऍप पद्धती वरनं सांगितली मी तुम्हाला. ऍप वरनं लिहायची आहे का ती? हम्म. हो चालेल. मी गणिताला भर नाही देत, मी फलादेशाला भर देते. ओके. पंचांग आहे प्रत्येकाकडे. हो आहे. हो मॅम. ठीक आहे. आज आपण गुणमिलन शिकणार आहोत. 1-2 मिनिटं ब्रेक घेते, पाणी पिते, परत जॉईन होते.
लेकुरवाळे सर, हर्षल दादांना कॉल करता का जॉईन व्हायला? बरं त्यांनी मेसेज तर पाहिला बहुतेक. नाही पाहिला. मी ते नाही. नंतरचा मेसेज टाकला तो पण नाही झाला. मी परत घेणार नाही, मला परत कॉल येतील. हो ना, नाही बरोबर. मला तोच विषय डबल डबल टाकायला आवडत नाही. एक कॉल करून पहा. आता गुणमिलन म्हणजे काय? दोन व्यक्तींचं मिलन. कधी पण गुणमिलन बघताना गुणांवर भर द्यायचा नसतो जास्त, ना पत्रिकेवर भर द्यायचा असतो जास्त. दोन्ही पण स्थिती चांगली पाहिजे. म्हणजे जन्मपत्रिकेची पण स्थिती चांगली पाहिजे आणि गुणांची पण स्थिती चांगली पाहिजे. जर गुणांची स्थिती खराब आहे, जन्मपत्रिका चांगली आहे, तरीही विवाह जुळत नाही. जन्मपत्रिका व्यवस्थित चांगली जुळते, गुणच व्यवस्थित जुळत नाही, पण गुण जुळताय, तरीही विवाह जुळत नाही. त्यामुळे दोन्ही पण स्थिती चांगली पाहिजे, कारण या दोन्ही गोष्टी गुण मिळणार संसार सुखाचा आधार आहे, पाया आहे. ठीक आहे. आधी मी तुम्हाला नावानुसार सांगते. आता एखाद्या मुलाचं नाव आहे वैभव आणि मुलीचं नाव आहे सायली. आपल्याला ह्यांचं गुणमिलन काढायचंय. तर सगळ्यात पहिले दाते पंचांगाचं पान नंबर काढायचं 13. पण उचलला नाही मॅडम त्यांनी. जाऊ दे, सोडून द्या विषय. परत नाही घेणार मी आता. बरं, ठीक. सगळे जण ज्याच्या त्याच्या वेळेने पाहता तो. असं होऊन गेलंय ते. एक मिनिट, व्हाईट बोर्ड क्लोज करते मी. कडे घेऊन जा बरं ते. नीट. अरे यार. एक मिनिट.
आणि मी सरळ फोटो काढते. फोटो काढला मी येईना ते. हम्म. 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 हे पहा, या वरतून असतात 12 राशी. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. ओके. इकडनं आहे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या 6 राशी. आता ह्या ज्या वर 12 राशी आहे, या पहिल्या पानावरती 12 राशी वराच्या, या 6 राशी ज्या दिल्या आहेत या वधूच्या. दुसऱ्या पानावर पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला एक साइडने इकडे 6 राशी आहे, तुळा वगैरे, आणि एक साइडने परत वरतून 12 राशी आहे. ज्यावेळेस आपण गुणमिलन काढतो त्यावेळेस हे कोष्टक आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं असतं. ठीक आहे. त्यासाठी आपण गुणमिलन बघतो. आता मला सांगा, मी मुलाचं नाव काय घेतलं होतं? वैभव. वैभव. आणि मुलीचं? सायली. सायली. आता वैभवची रास काय आहे ती वृषभ. सांगा? वृषभ राशी. वृषभ. आणि सायलीची? कुंभ. ह कुंभ. कुंभ. ठीक आहे. आता ही कुंभ रास इथं तुम्हाला दिसेल पहा, ही इकडे पान नंबर 13 वरती ह्या साईडला कुंभ रास आहे मुलीची. मुलीची कशी पाहिली तर इथे वधू दिलेले आपल्याला की ह्या सर्व वधूच्या राशी आहे. ओके. सायलीचं नक्षत्र कोणतं येतं? शततारका. सांगा. शततारका. 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 हे शततारका नक्षत्र. आणि वैभवचं नक्षत्र कोणतं येतं? मृग येणार का? रोहिणी. रोहिणी. मृग नक्षत्र येतं मग. मृग नक्षत्र येतं. बरोबर. आता हे शततारका आणि इकडे हे मृग नक्षत्र. जर आपण असं मृग नक्षत्राच्या खाली आलो असं आणि इकडनं शततारकाच्या एकदम 90 डिग्रीत आलो तर तुम्हाला काय दिसतंय खाली? हे 28 अंश 28 28. 28.5 गुण मॅडम. 28 आणि पुढे 2 रेषा आहे. 2 रेषा म्हणजे अर्धा गुण असतो, म्हणून 28.5 गुण येतात. किती? 28.5. 28.5. 28.5. हे पा, सायली नाव घेतलं, सायलीची कुंभ रास पाहिली आपण पहिले, मग शततारका नक्षत्र तिचं येतं म्हणून इकडनं शततारका नक्षत्र. मुलाचं वैभव नाव, हे वृषभ रास त्याची, मृग नक्षत्र यायचं. मग वरतून मृग नक्षत्रापासून शततारकापर्यंत पाहिलं तर खाली आपल्याला दिसताय 28.5. अजून एखादं नाव सांगा, 2 नावं सांगा तुम्ही मुलाचं मुलीचं. मित्रा आणि संकेत. मित्र आणि संकेत. ठीक आहे. 1 मिनिट. मित्राची रास काय आहे ती? मुलीचं नाव मित्रा आहे. काय रास आहे ती? सिंह. सिंह रास आहे ती. ठीक आहे. म्हणून आपण इकडे ही सिंह रास. नक्षत्र कोणतं येत आहे? मघा. हे वधू, ही सिंह रास, मघा नक्षत्र.
संकेतची रास काय ती? कुंभ. सांगा. कुंभ. सॉरी. कुंभ राशी येते. ओके. आणि हे काय येतो नक्षत्र? तर तारका सांगा. येईल तर पूर्वा भाद्रपद येईल का नाही चालतंय. पहा ना तुम्ही काना मात्रा वेलांटी काय दिलेले आपल्याला. संकेत. सेकंत नाहीये. मग शततारका येईल. हम्म. मग इथून आपण मघा नक्षत्रापासून सरळ गेलो. कुठे गेलो? इकडे शततारकापर्यंत. आणि इथून वरतून शततारकापासून खाली आलो कुंभ राशीच्या खाली. किती दिसत इथे? 18.5. 24.5. 24.5. क्लिअर. एक मिनिट थांब, मी तिथलं क्लिअर करते. बघा हे इथे 24.5 गुण आहे. हे इकडनं आपण मघा नक्षत्राकडून आणलोय. मुलाचं इकडनं शततारकाकडून आणलं. हे 24.5. 24.5च्या खाली तुम्हाला 2 आणि 5 दिसतोय. हो मॅम. हो मॅडम. ते गुण नसतात. आता त्यासाठी पान नंबर काढा. 11 काढलं का? हो मॅडम. हो मॅम. एक मिनिट फोटो पण टाकते त्याचा. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? विस्तृत गुणमिलन कोष्टक पुढील 2 पृष्ठांवर दिलेले आहे. दोन्ही पृष्ठांवर पहिल्या आडव्या रकान्यात वराच्या 12 राशी मेष ते मीन दिल्या आहेत आणि डावीकडील पानावर पहिल्या उभ्या रकान्यात वधूच्या फक्त 6 राशी मेष ते कन्या असून उजवीकडील पानावर पुढील 6 राशी तुला ते मीन दिल्या आहेत. नक्षत्राजवळचा आकडा, त्या राशी, त्या नक्षत्राचे एकूण किती चरण आहेत त्याचा निर्देश अंक आहे. उदाहरणार्थ मेष राशीच्या खाली जर पाहिलं तुम्ही गुणमिलन कोष्टकामध्ये अश्विनी नक्षत्राच्या पुढे 4 हा अंक दिलाय. 4 म्हणजे 4 चरण. भरणीच्या पुढे 4 अंक दिलाय म्हणजे 4 चरण. उरलेल्या कृत्तिकाचं 1 म्हणजेच पहिलं चरण असं. आणि वृषभ राशीत सुद्धा कृत्तिकाच्या पुढे 3 अंक दिलेला आहे. तर तुम्ही पाहिलं ते 3 चरण आहे. असंच पुढे दुसरं, तिसरं, चौथं असं प्रत्येक नक्षत्राचं त्यांनी आपल्याला प्रत्येक नक्षत्राच्या पुढे चरण दिलंय. गुणमिलन पाहताना वराची राशी, नक्षत्र, चरण, वधूची राशी, नक्षत्र, चरण या काटकोनात येणाऱ्या आकडे पाहावेत. मराठीत आकड्यांची संख्या ही गुणदर्शक असून इंग्रजीत प्रत्येक स्वतंत्र आकडा हा स्वतंत्र दोषाचा दर्शक आहे. आता उदाहरणार्थ आता जसं आलं 24.5च्या खाली 2, 5 असं तर त्याचे अंक दिलेले. 1 म्हणजे नुदूर दोष. इंग्रजीतला 1 आला तर नुदूर दोष. 2 आला तर जन्म नक्षत्र दोष. 3 आला तर एक चरण दोष. 4 अंक आला तर योनी मैत्री दोष. 5 अंक आला तर ग्रह मैत्री दोष. 6 अंक आला मनुष्य राक्षस दोष. 7 अंक आला कटू दोष आणि 8 अंक आला तर एक नाडी दोष. वरील दोषांच्या कोष्टकातील संदर्भ पुढील दिलेल्या सूचनेप्रमाणे पाहावे. जर 18 पेक्षा कमी गुण असेल आणि 8 शिवाय इतर दोष क्रमांक दिलेला नाही तर गुण संख्येखाली 8 क्रमांकाच्या दोषाकरता पान नंबर 14 पाहायचं असतं एक नाडी दोषासाठी. जर फुलीचं चिन्ह आलं तर मृत्यू षडाष्टक येतो, विवाह जुळत नाही. जर 3 अंक आला आणि त्याच्या पुढे फुली जर असली तर वधूवरांचं एक नक्षत्र चरण जर आलं, नक्षत्र चरण आपल्याला माहिती आहे पंचांगातल्या गुणमिलनाला माहिती नसतं. जर नक्षत्र चरण 1 असेल आणि असा दोष जर असेल तर दोष लग्न जुळत नाही. 18 पेक्षा जास्त गुण असूनही दोष क्रमांक दिला नसल्यामुळे वरील जे प्रमुख दोष नाहीसे दोष नाहीत. जर तुम्हाला स्टार असं चिन्ह आलं
तर 36 गुण समजावे आणि वर्ण ते नाडीपर्यंत दोष मानू नये. आणि चांदणी खाली जर परत 3 आला स्टारच्या खाली, तर एक चरण जर आलं तर 36 गुण असून पण पत्रिका जुळत नाही. मग मनुष्य राक्षस दोष विवाह निषिद्ध करण्या इतका मोठा दोष नाही. 2 आणि चांदणी खाली 2 असल्यास 36 गुण असूनही जन्म नक्षत्र दोष येतो. म्हणून मूळ नक्षत्राचं पहिलं चरण, पहिले 3 चरण किंवा मगा नक्षत्राचे प्रथम चरण, आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, सासूला सासूला ज्येष्ठाला ज्येष्ठाचे चौथं चरण मोठ्या दिरास किंवा बायकोच्या मोठ्या भावास, विशाखाचं चौथं चरण धाकट्या दिरास व बायकोच्या धाकट्या भावास त्रासदायक होण्याची शक्यता असते. ज्यांना त्रास होईल अशा व्यक्ती सावत्र असल्यास तर दोष नाहीसा होतो. आता 7 अशी खून दुष्कटाची असते. दुष्कट असल्यास 18 पेक्षा जास्त असेल तर विवाह करता येतो. त्याला प्रीती षडाष्टक म्हणतात. ते विवाह करायला हरकत नाही. आता पंचांगातील पृष्ठ क्रमांक 14 वरील नाडीपात भेद कोष्टकाने जर एक नाडी दोष जात नसेल, तरीही दोष जर राहिला असेल आणि जातकाला विवाह करायचाच असेल तर गाय, अन्न, वस्त्र, सुवर्ण याचं यथाशक्ती दान करावं. 18 पेक्षा जास्त गुण असेल तरीही एकमेकांचा लग्नेश, जन्मपत्रिकेचा लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, भाग्य शुभ योगात असणं गरजेचं आहे. मी बोलले ना, पण जर मुलीची पत्रिका खूप चांगली आहे, तिचा गुरु उच्चेचा आहे, सगळे ग्रहाची स्थिती चांगली आहे, मुलाचा शुक्र नीचेचा, ग्रह स्थिती खराब, तर पुढे मुलीला प्रॉब्लेम होऊ शकतो, तो विवाह तुटू शकतो. त्यासाठी उपाय करायला लावायचे. नेक्स्ट आपण मंगळाची पत्रिका शिकलो. मुलाच्या पत्रिकेत मंगळ आहे, तर मुलीच्या पत्रिकेत शनीची स्थिती तरी मंगळाच्या जागी पाहिजे, राहू केतू पाहिजे. ही स्थिती जरी असली तरीही पत्रिका जुळते. त्याचा पण आपल्याला त्यांनी खाली दिलेलं आहे त्याच पानावरती. वरील 5 स्थानात मंगळ दोष करील कारणाने दोष होत नसेल तर तो सदोष मानावा आणि वधूवरांच्या दोघांच्याही कुंडलीत असा दोष मंगळ असेल तर विवाह जमवण्या करण्यास हरकत नाही. पण वधूवरांपैकी एकाच्या कुंडलीत मंगळ असेल आणि जोडीदारास सुद्धा मंगळाची कुंडलिका पाहिजे असेल, असा याचा अर्थ नाही. जोडीदाराच्या कुंडलीत सदोष मंगळ नसला तरी खालील प्रमाणे ग्रहस्थिती असेल तर मंगळाच्या कुंडलीशी जमते. वर दिलेल्या 5 स्थानात म्हणजे 1, 4, 7, 8, 12 या स्थानात शनी किंवा सप्तम स्थानावर शनीची संपूर्ण दृष्टी म्हणजे पश्चिमात, पंचमात किंवा दशमात शनी असेल किंवा लग्न स्थानात किंवा सप्तम स्थानात गुरु किंवा शुक्र असेल किंवा सप्तमावर यांची संपूर्ण दृष्टी असेल किंवा पहिल्या किंवा सप्तम स्थानात राहू केतू असेल तरीही मंगळाच्या कुंडलीला ही कुंडली अनुकूल असते. मग ती मुलाची असो किंवा मुलीची असो, असं हे बघितलं जातं. आता आपण अजून उदाहरण घेऊ. एक नाडी, मृत्यू षडाष्टक हे पण आपल्याला बघायचं आहे. सांगा अजून नाव. सांगता का मी घेऊ? मधुरा आणि पुरुषोत्तम. मधुरा आणि पुरुषोत्तम. आता मधुराचं नाव काय, रास काय ती सिंह राशी. सांगा. सिंह राशी. रास. नक्षत्र मघा. मघा. मुलाचं पुरुषोत्तम नाव आहे. रास काय येणार? कन्या कन्या. राशी. कन्या राशी. हस्त नक्षत्र. हस्त. हस्त. ठीक आहे. हे कन्या राशी, हस्त नक्षत्र. मधुरा आणि पुरुषोत्तम किती आले? बघा. मघा नक्षत्राच्या पुढे आणि हस्त नक्षत्राच्या पुढे दोघं 90 कोणामध्ये किती उतरता? एकोणावीस. 19.5 गुण. खाली 2 हा आकडा आहे, तर त्यांचं म्हणणं काय आहे, जन्म नक्षत्र दोष आहे. मग मुलीचं जे मघा नक्षत्र येतं त्याची काय करायची, शांती करून घ्यायची. ठीक आहे. आता आपण एक मृत्यू षडाष्टकचं उदाहरण बघू, ते घेऊ आधी. ठीक आहे. मुलाचं नाव आहे अभिजित.
आणि मुलीचं नाव आहे पूजा. ठीक आहे. मुलाचं नाव अभिजित. अभिजित नाव म्हटल्यावर रास कोणती येणार? मेष. मेष. नक्षत्र कृत्तिका. कृत्तिका. कृतिका. कृत्तिका. मुलीचं पूजा नाव आहे. पूजाची रास काय कन्या राशी. येणार? कन्या. कन्या. कन्या राशी. नक्षत्र हस्त. 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 असत. आता इथे काय आली? पहा बरं इथे काय आलं? फुली आली आहे मॅडम. फुली आली. बघा बरं फुलीचं काय म्हणणं आहे त्याचं. 2 नंबरचा पॉइंट दिलाय 5 नंबर 11 वरती. फुली असल्यास मृत्यू षडाष्टक योग वर्ज्य आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय नवमा स्वामीची मैत्री वगैरे, पण त्या स्थितीत ते काय पाहायचं नाही. मृत्यू षडाष्टक आलं डोळे झाकून नाही म्हणून द्यायचं. विषय संपला. त्याचे गुणच उतरत नाही. गुण उतरत नाही म्हणून मृत्यू षडाष्टक येतं, म्हणून पत्रिका जुळत नाही. आलं लक्षात? हो मॅडम. मॅडम. हम्म. आता आपण एक अं, नाडी घेऊ. मॅडम. हा मॅडम, एक बोला. विचारायचं होतं. हम्म. मागे माझ्या वाचनात आलं होतं की 3 प्रकारचे षडाष्टक असतात म्हणे. बोला ना. मृत्यू षडाष्टक, प्रीती षडाष्टक आणि एक कोणतं तरी होतं अजून. तेव्हा याच्यातच फक्त षडाष्टक दोष निघू शकतो बा असं. कसं काय असं काही दोष असतं का? निघल? तो दोषच असतो ना. प्रीती षडाष्टक 2च षडाष्टक असतात. एक मृत्यू षडाष्टक असतं आणि एक प्रीती षडाष्टक असतं. मृत्यू हा. षडाष्टक विवाहासाठी अयोग्य असतं आणि प्रीती षडाष्टक विवाहासाठी योग्य असतं. ओके, म्हणजे ते 25 गुण समजावे ते काय असतं? हम्म 25 गुण समजावे मृत्यू षडाष्टकाचे तेव्हा असं काय असतं का? काय गुण नाही समजले जात? येडे का ते फुली नाही. द्यायला आपल्याला तिथे? हा हा. मग त्यांना तिथेच गुण द्यायला काय प्रॉब्लेम होता? काही ठिकाणी 10 गुण दिलेले, मग तिथं गुण द्यायला काय प्रॉब्लेम होता जिथं फुली दिली तिथं? बरोबर. मॅडम. षडाष्टक योग केव्हा घडतो? जेव्हा एका राशीपासून दुसरी रास 6वी किंवा 8वी येते, जी की अशुभ मानली जाते. ओके. ठीक आहे. मॅम. एक नाडीचं पाहू आपण. मुलाचं नाव आहे किशोर. मुलीचं नाव आहे लीना. सांगा. किशोरची रास काय आहे ती? मिथुन राशी. मिथुन राशी. आणि लीनाची रास? मेष. मेष रास येते. किशोरचं नक्षत्र मृग. मृग. आणि लीनाचं नक्षत्र भरणी. भरणी. आता सांगा मला किती गुण पडताय? साडे 18. 18.5. त्याच्या खाली काय दिलेलं आहे? 8 नंबरचा म्हणजे एक नाडी दोष. एक नाडी दोष दिलाय. त्यासाठी आपल्याला नाडीपात भेद कोष्टक पाहावं लागतं. आता 18.5 गुण आहे. 18च्या पुढे गुण शुभ मानले जातात, म्हणून आपण नाडीपात भेद कोष्टक पाहणार. ठीक आहे. हे असतं 5 नंबरवर दिलेलं आपल्याला नाडीपात भेद कोष्टक. आता ह्या कोष्टकामध्ये आपल्याला भरणी नक्षत्राचं कितवं चरण आहे? आडव्या मुलीचं उभ्या कोणत्या रांगेत बघायचं मॅडम? पहिलं. पहिलं चरण आहे. आणि मुलाचं किशोरचं चौथं. चौथं. हे एका लाईनीत आलं का? बघा. भरणी हो नक्षत्राचं मॅम. पहिलं चरण
हा हो. मग हो. हा नाडी दोष जात नाही. हे केव्हा जाईल, ज्यावेळेस असं क्रॉस मध्ये राहिलं असतं. म्हणजे आता हे मुलाचं पूर्व भाद्रपदाचं चौथं चरण आहे आणि मुलीचं चित्र आहे, असं ज्यावेळेस क्रॉस मध्ये येतं त्यावेळेस नाडी दोष जातो आणि 18 गुण वाढतात. हे काय आलं, एका लाईनीत आलं. एका लाईनीत आल्या कारणाने एक नाडी दोष येतो, 18.5 गुण पडता, पत्रिका जुळत नाही. आपण नाडी शिकलो. नाडीच्या वेळेस आपण पाहिलं वात, पित्त, प्रकृती, कफ प्रकृती. जेव्हा एकाच प्रकृतीचे लोक संबंध करतात त्यावेळेस जातकाचा जे गर्भ राहिला त्रास होतो, गर्भ राहिल्यानंतरही बाळ जन्माला यायला, ते बाळ एकतर आजारी कोणत्याही स्थितीत असं जन्माला येऊ शकतं. म्हणून नाडी भेद हा पाहिजे. आणि काही जणांचं म्हणणं कसं असतं, नाडीचा संबंध रक्तगटाशी येतो. जर एक रक्तगट असेल तर नाही करायचं, रक्तगट भिन्न असेल तर करायचं. परंतु दाते पंचांगाने, जुन्या पंचांगांमध्ये 2012-11 जे पंचांग आहे त्याच्यात सांगितलंय नाडीपात भेदाचा आणि रक्तगटाचा कोणताच संबंध नाही. एक रक्त जरी आलं तरीही नाडी भिन्न आहे आणि एक रक्त आलं तरीही विवाह होतो. नाडी एक नाडी आहे, रक्त एक आहे आणि नाडीपात भेद कोष्टकाने चरण भेद निघत असेल तरीही विवाह होतो. तेव्हा तो विवाह जुळतो. आता हे जे आपण पाहिलं लीना आणि किशोरचं, हे पत्रिका जुळत नाही. हा एक नाडी दोष येतो, पत्रिका जुळत नाही. स्पष्ट आपण समोरच्याला सांगायचं. तर सेम उदाहरण घेऊ, सेम नक्षत्र घेऊ, चरण वेगळं करू. मुलीचं नाव घ्या. मुलाचं नाव लोकेश, मुलीचं नाव घ्या लीलू, लेलू. मुलीचं नाव वे- कविता. कावेरी. कावेरी, हा चालतंय. लोकेश आणि कावेरी, सांगा किती गुण पडताय? कावेरी आणि लोकेश. पडले का गुण? 18.5. 18.5. खाली काय दोष आलाय? एक नाडी. एक नाडी येतो. ठीक आहे. मग आता मला सांगा, कावेरीचं नक्षत्र चरण कितवत आहे आणि कोणतं नक्षत्र येत आहे? मृगाचं 3रं चरण. आणि लोकेशचं पहिलं 4थं. चरण. हा. चौथं. ठीक आहे. आता सेम बघा, इथे मृग नक्षत्र 3रं चरण आहे आणि इथे लोकेशचं 4थं चरण आहे. हे काय झालं, क्रॉस मध्ये आलं असं. ठीक आहे. असं सरळ नाही आलं, असं काय आलं, क्रॉस मध्ये आलं. मग हे 18.5 अधिक 8 नाडी भेद निघाला. म्हणून 18.5 अधिक 8 किती होता? 26. 26.5. 26.5 गुण जुळतात, पत्रिका जुळते. म्हणजे हे जे नाडीपात भेद कोष्टकात काय बघायचं, की एक नाडी आलेली आहे की नाही. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे चौकोनी चौकोनी का बर दिलेले आहे बॉक्स. हे 36 गुणांचे बॉक्स आहे. हे 36 गुणांचे बॉक्स आहे, ह्याच्यात नाडी दोष मानला जात नाही. याच्यात फक्त एक चरण नको, एक नक्षत्र, एक चरण नको. ते पण टीप आपल्याला दिलेली आहे पंचांगात पान नंबर 10 वरती. पान नंबर 10 काढा. काढलं? हो मॅम. पान नंबर 10 वरती नाडी गुण चक्राचा हे दिलेला आहे, त्याच्या खाली दिलेला आहे, फोटो टाकलाय. नुदूर दोष म्हणजे वर नक्षत्रापासून वधू नक्षत्र दूर असणे. ठीक आहे. स्त्री दूरत्व शुभ, वधूच्या नक्षत्रापासून वर नक्षत्र दूर.
वर नक्षत्रापासून वधू नक्षत्र दुसरे असल्यास धन व कल्याण प्रदान असते. वधू राक्षस गणाची व वर मनुष्य गणाचा असूनही जर वंश, तारा, योनी, ग्रह, मैत्री, कूट, नाडी हे शुभ असतील तर विवाह जुळतो. एक राशी, एक रास, भिन्न नक्षत्र, नक्षत्र वेगवेगळे, किंवा भिन्न राशी म्हणजे वेगवेगळ्या राशी, एक नक्षत्र आणि एक नक्षत्र असेल आणि चरण वेगवेगळे असेल तर 36 गुण उतरतात. आता आपण त्याचंही उदाहरण घेऊ. सेम. मुलाचं नाव घ्या तेजस, मुलीचं नाव घ्या रोहित. तेजस आणि कोण? रोहिणी. काय तर सांगा. तुळा राशी विशाखा नक्षत्र मॅडम. तेजस. गुण तुळा किती राशी पडतात? स्वाती नक्षत्र 36. आणि विशाल. 20 का? 36. 36 गुण आहे. इथे तेजस, इथे 36. स्टार आलाय का? स्टार हो म्हणजे आलाय ना. 36. 36 गुण. त्याच्या खाली काही दिलेलं आहे का? नाही. काहीच नाही. 3. म्हणजे दोघांची नक्षत्र भिन्न आली, रास एक आली, म्हणून खाली काहीच दिलं नाही. आता सेम घेऊ आपण रोहिणी आणि रोहित. रुपेश. आता सांगा मला रोहिणी आणि रुपेश. स्वाती नक्षत्र. त्याच्या खाली 3 आकडा आलाय. आहे ना. हो हा, 3 आलाय. 3 म्हणजे एक चरण. आता रुपेशचं चरण काय आहे? रुपेश बघा. पहिलं चरण. पहिलं पहिलं. चरण आहे मॅडम. रोहिणीचं तिसरं. तिसरं चरण. तिसरं. म्हणजे वेगवेगळी आली. हेच जर चरण वेगळी आली तर 36 गुण उतरतात. आता फॉर एक्झाम्पल मुलाचं नाव पण रुपेश आहे, मुलीचं नाव पण रुपाली आहे, तर दोघांचं चरण काय आलं असतं? एक आलं असतं. पहिलं. एक तर चरण. 36 गुण उतरले असते, पण 36 गुण उतरूनही लग्न जुळलं नसतं, कारण न- एक चरण आलं. किंवा मुलीचं नाव तेजस्वी आणि मुलाचं नाव तेजस असतं, तर एक नक्षत्र, एक चरण, सगळं एक एक आलं असतं. जेव्हा एक एक सगळं येतं तेव्हा जुळत नाही. त्याच्यात एक तरी गोष्ट भिन्न पाहिजे. मग तेजस आणि रोहित मध्ये सगळं एक आलं, पण काय वेगळं आलं? चरण वेगळं आलं. सेम रुपेश आणि रोहित मध्ये सगळं एक आलं, नाडी एक आली, गण एक आला, सगळं एक आलं. भिन्न काय आलं? फक्त त्यांच्यामध्ये चरण भिन्न आलं. आलं लक्षात? लग्न जुळेल की नाही मॅडम शेवटचं? लग्न जुळेल ना, चरण वेगळे आल्यावर तर जुळेल. आता तुम्ही काय वाचलं? पान नंबर 11 वरती व्यवस्थित वाचा, म्हणजे लक्षात येईल. चरण हो. वेगळे आले तर जुळेल, चरण एक आलं तर जुळणार नाही. रुपेश रुपाली, तेजस तेजस्वी, सागर सायली, असे जर दोघांची चरण जर एक आली, ज्यावेळेस आपण चरण सॉल्ट करतो, जन्मपत्रिका काढतो, त्यावेळेस जर चरण एक आलं तर पत्रिका जुळत नाही 36 गुणांमध्ये. आणि बाकी नाडी भेदामध्ये जर चरण एक आलं तर त्याच्यासाठी नाडीपात भेद कोष्टक पाहायचं. जर खाली 8 आकडा दिलाय तेव्हाच नाडीपात भेद कोष्टक पाहायचं, इतर वेळी पाहायचं नाही. इथे खाली आकडे पाहिजे काय दिलेलं आहे. आलं लक्षात? हो हो. मॅम. सर्वांना कळलं? मॅम, हो. हे आपण जन्म नक्षत्रावरनं घेतो का नावाच्या जन्म अक्षरावरनं? नक्षत्र नाही नाही नाही, कधी पण गुणमिलन करताना मी उद्याच ते सांगल तुम्हाला. जन्मपत्रिका घ्यायची, जन्मपत्रिका मांडायची, जन्म नक्षत्र घ्यायचं, जन्म राशी घ्यायची, त्यानुसारच काढायचं, तसं काढायचं नाही. चालू नावाने कधीच गुणमिलनाला मान्यता द्यायची नाही. तुम्ही चालू नावाने द्याल, त्यांची जर जन्मतारीख जन्मकुंडलीन जमत नाही, नाव चालू नावाने द्याल तर ते कुठेतरी मिस होतं, ते मोडतं. मॅम हम्म
आता बघा इथं पान नंबर 15 वरती आहे अभिनव गुण विवाह मेलन कोष्टक. हम्म. आता तिथं खाली लिहिलंय त्याच्यासाठी की अभिनव. ऐका हा ना, त्याच्यासाठी मी सांगते ना, पान नंबर 14 पूर्ण वाचा, म्हणजे तुम्हाला ते अभिनव गुण मिलन कोष्टक कळेल. हा अभिनव 14 पूर्ण वाचावं लागेल का? 14 पूर्ण वाचायचं. Okay. हा नाही तिथं दिलंय ना की अभिनव विवाह मेलन कोष्टक आणि 12-13 वरील गुण मिलन कोष्टक यापैकी किमान एका कोष्टकातील अनुकूलता विवाद ग्राह्य धरावी असं दिलंय ना खाली. मग त्यासाठी पान नंबर 14 वाचा. हो. ठीक आहे. कोणाला काही शंका अजून? मॅडम तुम्ही म्हणालात की हम्म. ते बॉक्सच्या आतमध्ये 36 गुण आहेत बरोबर? हो. म्हणजे समजा कृतिकाचं तिसरं चरण असेल आणि रोहिणीचं दुसरं चरण असेल तर त्याला काय दोष प्रॉब्लेम? नाहीये. त्याला दोष नाहीये. तुमचे नक्षत्र कोणतीही असली 36 गुणांमध्ये तर हा दोष नाही. हे जे बॉक्स मध्ये जे आलेले आहेत ना सगळे, हे बॉक्स मध्ये का आलेले, ह्याला 36 गुणांमध्ये एक नाडीचा दोष मानला जात नाही. कारण 36 गुण आले म्हणजे एक नाडी येणार आणि एक नाडी आली तर मग 36 गुणाला अडचण येणार, पण 36 गुणांना सांगितले वर्ण ते नाडीपर्यंत दोष मानू नये, फक्त चरण एक नको. म्हणून हे कोष्टकामध्ये जर 36 गुण आले, कृतिकाचं पण वृषभ रास येते, रोहिणीची पण वृषभ रास येते, तर मग तो एक नाडी नाही. ओके. ठीक आहे. दोष नाहीत. अजून काही शंका? नाही मॅम. थांबूया मग. हो चालेल. जय श्रीराम, जय परशुराम. जय हॅलो श्रीराम. जय श्रीराम, जय परशुराम. हॅलो